आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। इस्लामपूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद अधिक चिघळला असून यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे। इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर 1 ऑगस्टपासून आंदोलन सुरू। अध्यक्षपद प्रतिष्ठेचा व श्रेयवादाचा खेळ रंगल्याचा आरोप टक्कर मोर्चातील कार्यकर्त्यांनी केला। आंदोलकांनी आरोप केला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर समितीच्या अध्यक्षपदावरून जुंपलेली गटबाजी आणि श्रेयवादामुळे प्रत्यक्ष काम रखडले आहे। कार्यकर्त्यांमधील रस्सीखेच व कमिटीतील मतभेदांचा परिणाम पुतळा उभारणीस झाला असून हा वाद शहरातील दलित बहुजन समाजाच्या भावना दुखावणारा ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। यापुढे हा गोंधळ न होता पुतळा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी आमदार जयंतराव पाटील यांनी घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। गेली काही वर्ष समितीचा गोंधळ सुरू असून खुर्चीच्या नादापायी पुतळा अजूनही उभारला गेला नाही। आमदारांनी यावर स्वतः लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा असेही आंदोलकांनी ठणकावले। आंदोलनात प्रमुख कार्यकर्ते रामभाऊ देवकुळे, भास्कर चव्हाण, बापूराव वडेकर यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, किरण माने, बहुजन समाज पार्टीचे अमोल कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अमित एटम, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे पिराजी थोरवडे यांसारखे आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते। इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभारावा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्या संदर्भात आम्ही गेले 2.5 ते 3 महिने झाले या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा अशी मागणी घेऊन गेले 2.5 ते 3 महिने दिशेनं या ठिकाणी आंदोलन करतोय इस्लामपूर तहसीलदार कार्यालयाच्या समोर। पण इस्लामपुरात या ठिकाणी 6 ऑगस्ट 2025 रोजी जो झालेला टक्कर मोर्चा होता, या टक्कर मोर्चाच्या नंतर या शहरातील काही प्रशासनानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा इस्लामपूर शहरात आम्ही बसवतोया असं जाहीर केलं। जाहीर केल्यानंतर एक मातंग समाजाची समिती तयार झाली आणि समिती धर्मादाय आयुक्तांच्याकडे रजिस्ट्रेशनला पाठवण्यात आली। पण अद्याप मला असं वाटतंय की समिती रजिस्ट्रेशनला पाठवल्यानंतर या समितीच्या अध्यक्षपदाचा वाद अद्याप मिटलेला नाही। समितीच्या अध्यक्षपदाचा वाद मिटावा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा इस्लामपूर शहरात पुतळा बसावा यासाठी आम्ही संघर्ष केला आहे। पण समाजाने कुठेतरी एकत्र यावं आणि समितीत जो अध्यक्षपदाचा चालू असलेला वाद कुठेतरी पुढे मागे करून जरा मिटवण्यात यावा। कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी कित्येकदा आम्ही संघर्ष केला आहे। पण आता असं वाटायला लागलं आहे की हा महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची होतेली विटंबना हे देखील आम्हाला बघवना। कारण समितीचा वाद लवकरात लवकर मिटावा आणि पुतळ्याचं काम चालू व्हावं एवढं। खरोखरच आज फार असं बेकार वाटायला लागलंय की परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे। कारण की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या शहरामध्ये व्हावा ही सर्व दलित चळवळीच्या नेत्यांची मनापासून कळकळीची विनंती होती। ती सर्व आम्ही आंदोलनाच्या मार्फत तयार झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही 6 तारखेला मोठा मोर्चा घेऊन टक्कर मोर्चा घेऊन आमचं रक्त त्या पुतळ्यासाठी सांडलं। त्याचा सर्वांचा विचार करून राज्याचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी राजारामभाऊ बँकेमार्फत हा पुतळा उभा राहील अशी आश्वासनं दिली आणि त्याने डायरेक्ट सांगितलं की जागा आहे, पुतळा आहे, फक्त तुमची समिती तयार करा आणि ती समिती तयार झाली की आपलं काम चालू होईल। मला फार आता बेकार वाटायला लागलंय की जागा आहे, पुतळा आहे, पैसा आहे, पण दलित समाजात समिती तयार होत नाही ही फार जीवाला लागणारी घटना अशी आहे असं मला वाटतंय। की जय भीम जय भारत समिती स्थापन झाली। समिती स्थापन झाल्यानंतर एक व्यक्ती अध्यक्ष झाला। त्या व्यक्तीने ती कागद घेतली आणि धर्मादायक आयुक्तामध्ये गेले। धर्मादायक आयुक्तामध्ये गेल्यानंतर खरोखरच आम्ही रक्त रस्त्यावर सांडलं फक्त अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी। आम्हाला अध्यक्षपद नको, काय नको। आधी धर्मादायक आयुक्तामध्ये गेल्यानंतर त्यांनी माझं, रामभाऊचं आणि डॉक्टर चांदणे यांचं नाव बघून समिती तयार केली आणि ती समिती तयार करून धर्मादायक आयुक्ताला दिली। त्यापासूनच ही खरी टिंगी पडली की ही आमचं जी अध्यक्षपदाची धुराजी ज्या माणसावर आपण दिलेली होती
त्या माणसानं समाजाविषयी गद्दारी केली.